कोट्यावधी वारकऱ्यांच्या पादस्पर्शाने पावन झालेला जिल्हा, राजकारणात भल्या भल्याला सोलून काढणारा जिल्हा सोलापूर जिल्हा. या सोलापूर जिल्ह्यामध्ये कमलजा मातेच्या वास्तव्याने पावन झालेला तालुका, कमलजा मातेच्या नावाने अलंकृत झालेला तालुका करमाळा तालुका. आणि पुण्यपावन करमाळा तालुक्यामध्ये परमार्थातली अनेक गावं, त्या अनेक गावापैकी काही गावांची बँकेत खाते, परंतु पंढरीरायाच्या दारात भक्तीचं खातं खोलणारं गाव खातगाव, खातगाव. आणि तुम्हा सगळ्यांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. काय भाग्य असेल या महात्म्याचं. महाराज चंद्रभागेच्या काठावर समाधी, नसते काठावर नाही, चंद्रभागेत समाधी. ज्यावेळेस पाणी येतं त्यावेळेस संपूर्ण मंदिर समाधीत असतं. काय भगवंत, याला म्हणायचं जलसमाधी, संजीवन समाधी. पण पाण्यातच असते. ज्यावेळेस उन्हाळ्यात पाणी आटतं त्यावेळेस समाधी वर येते. आणि मग सगळ्या मंडळीने या मंदिराचा चांगला जीर्णोद्धार केला. मला सांगितलं की स्लॅबच्या वर पाणी राहतंय म्हटलं इथं. ज्यावेळेस धरण गच्च भरतं त्यावेळेस धरणात ही सगळी भीमेकाठची संस्कृती, पण मोठं धरण झाल्यामुळं सगळ्यांना पुनर्वसन करावं लागलं, बाहेर जावं लागलं. पण संजीवन समाधी पाण्यातच राहिली. पुण्यपावन चंद्रभागेच्या काठावर अनेक साधू संतांच्या संजीवन समाधी आहेत. महाराज ही नदीच लई पवित्र आहे. ही नदी जशी आपली जीवनदायिनी तशी ही नदी संजीवनदायिनी आहे. जीवनदायिनी म्हणजे आपल्याला पाणी तर देतेच, पण संजीवनदायिनी म्हणजे भीमेच्या उगमापासून भीमेचा आणि कृष्णेचा संगम जिथं होतो तिथपर्यंत दोन्ही थडीवर संजीवन समाधी आहे. तिथून तिथून जागृत समाधी आहे. फक्त त्यांच्या पुढं पदर पसरायचा आणि सेवा करायची, कमीच नाही. असे पुण्यपावन सखाराम महाराज, ज्यांनी राम सखा करून घेतला. देव सखा जरी जग अवघे कृपा करे, तुका म्हणे दाता सखा ऐसा अनंता सारिखा. भगवंताला सखा करून घेतलं. आणि असे श्री संत सखाराम महाराजांची समाधी. मग हे मंदिर पाण्यात असते. मग वर्धापन दिनाच्या निमित्ताने हे सगळं ज्यावेळेस पाणी ओसरतं त्यावेळेस हे कार्यक्रम करण्याचं आखलं जातं. आदरणीय हरिभक्तीपरायण आपल्या भागाचं भूषण, ज्ञानेश्वरी कंठस्थ असलेले आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी लक्ष्मण महाराज झेंडे महाराजांनी आणि शंकर बिभीषण रणसिंग, तुकाराम बिभीषण रणसिंग सौजन्य यांचं अशी या मंडळीने मोठ्या आग्रहाने ही सेवा माझ्या गळ्यात घातली. या निमित्ताने तुमच्या दर्शनाचा योग आलाय. माझ्या जीवनात धरणातलं हे पहिलं कीर्तन आहे. विठ्ठल लई धरणाच्या काठावर संजीवन समाधी. जेवायला बसल्यावर कोणी म्हणायला नको पाणी वाढलं नाही, लगेच पाण्यात जाऊन बसा. पखवाजाने म्हणायला नको किंवा पखवाजाच्या धुमाला पाणी लावायचे, पाणी लावूनच पखवाज वाजवायचा. धरणातच कीर्तन. आता मंदिराचं परत तिकडं एक जसं मेहुणला मुक्ताबाईचं मूळ मंदिर धरणात, पण बाहेर मग मुक्ताबाई घेतली तसं. मग आणि हे आमच्या कोथळेला सुद्धा मूळ मुक्ताबाई धरणाच्या जवळ आहे. आणि मग नवी मुक्ताबाई म्हणून एदलाबादला स्थापन केली. मग मुक्ताई नगरला अगदी तेच डोळ्यापुढे ठेवून सगळ्या पंचक्रोशीने ठरवलं किंवा एरवी नदीत समाधी असते तर प्रतिकात्मक सखाराम महाराजाचं दर्शन व्हावं. आणि म्हणून जवळच कुठंतरी जिथं पुराचं पाणी येत नाही, जिथं धरणाचं पाणी येत नाही, अशा काठावर मंदिर बांधून त्याचा शुभारंभ ही आजच करायचा आहे. कुदळ टाकायचा कार्यक्रम. गावाला खूप धन्यवाद. संतांसाठी करू तेवढं कमी. ते जर नसते तर तुम्ही आम्ही इथं बसलोच नसतो. मला तुम्ही आम्ही कोणी तुरुंगात, कोणी विसापूरच्या तुरुंगात, कोणी यारवाड्याच्या तुरुंगात, कोणी तिहार जेलमध्ये. हे सगळे संस्कार या साधू संतांचे. माणसं माणसात बसवली याला म्हणायचं साधू संत. विठ्ठल असो असा हा पुण्य पावन श्री संत सखाराम महाराजांचा दरबार. संत समाधिस्थ झाल्यावर तीन गोष्टी मागे राहतात. एक, त्यांची कीर्ती मागे राहते. दोन, त्यांचं ज्ञान मागे राहतं. आणि तीन, त्यांची समाधी मागे राहते. एक, त्यांची कीर्ती मागे राहते. गेले दिगंबर ईश्वर विभूते, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. कीर्ती मागे राहते. आज आपण त्यांची कीर्ती मुखाने गातो. हे त्यांची कीर्ती मागे राहिली. कधी सखाराम महाराज समाधिस्थ झाले माहित नाही, पण आजता गायत तुम्ही त्यांची कीर्ती गातात.
कीर्ती रूपाने मागे राहिले, एक. दोन, ज्ञान रूपाने मागे राहिले. बरेच संत समाधिस्थ झाले पण आपलं ज्ञान ठेवून गेले. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीच्या रूपाने मागे राहिले, तुकोबराय गाथेच्या रूपाने, एकनाथ महाराज भागवताच्या रूपाने. नामा म्हणे देवा गेले मुनिजन, राहिले ते ज्ञान जगा माझी. त्यांचं ज्ञान मागं राहतं. काय भारतासारखा महाराज समृद्ध देश नाही आणि भारतासारखं वाङ्मय जगात कोणाच्या वाट्याला आलेलं नाही. असं वाङ्मयच नाही. संस्कृत वाङ्मय बघा, प्राकृत या पुढच्या पिढींचं कल्याण व्हावं म्हणून या ऋषीमुनींनी साधू संतांनी एवढं लिहून ठेवलंय महाराज. आमचे गुरुजी सांगायचे नैयायिक शास्त्रकार आहेत. त्या नैयायिकाचे दोन प्रकार आहेत, एक प्राच्य नैयायिक आणि एक नव्य नैयायिक. प्राच्य नैयायिक म्हणजे प्राचीन काळापासून न्यायाची जी विचारधारा आहे त्याला प्राच्य नैयायिक, आणि नव्य नैयायिक म्हणजे त्याच न्यायधारेची थोडीशी बदल करून नवीन सिद्धांत मांडलेले नव्य नैयायिक. एकट्या नव्य नैयायिकांचे 2 कोटी ग्रंथ आहेत. प्राच्य नैयायिकाचं तर बाजूलाच राहिलं, 2 कोटी. आता काय करा, एवढे ग्रंथ आहेत, वाचायचे कधी, गोळा कधी करायचे हे पहिले, वाचायचं तर लांब राहिलं. आणि म्हणून भारतासारखा ज्ञानी देश नाही जगाच्या पाठीवर. एवढं ज्ञान की काय बोलायचं नाही. मग ऋषी मुनीने साधू संतांनी लिहून ग्रंथच्या ग्रंथ लिहून ठेवलेत महाराज. संत समाधिस्थ झाल्यावर एक गोष्ट मागे राहते, कीर्ती. दुसरी गोष्ट मागे राहते त्यांची समाधी, आणि आपलं दुसरी गोष्ट मागे राहते त्यांचं ज्ञान, आणि तिसरी गोष्ट मागे राहते त्यांची समाधी. राहिल्या समाधी जगा माझी, राहिल्या समाधी गेले योगेश्वर अनादि जे आदि. गेले योगेश्वर अनादि जे आदि. राहिल्या समाधी जगा माझी, राहिल्या समाधी जगा माझी. राहिल्या हे तीनही प्रमाण समाधीच्या अभंगात एका खाली एक आलेत महाराज.